अजून आपल्याला फायनल खेळवायचे. पहिला उपांत्य फेरीचा सामना यश गोलंदाजी करण्यासाठी. हो हो आल्या आल्या पहिला चेंडू साईडला राकेशच्या बॅट मधून धमाका. स्लॉट मध्ये चेंडू आणि थाट दाखवलाय. सिक्सर. नक्कीच आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाते. मोठा फटका आल्याच्या नंतर हे सेन्सिबल क्रिकेट आहे. एक मोठा फटका आला त्यानंतर सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्रायकर वरती नवीन फलंदाज आणि त्याच्यानंतर आता मात्र पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. यावेळेस काय फटका डीप कव्हरच्या दिशेने, परंतु प्रथमेश आलेत. अलगद चेंडूला पकडलं जात आहे आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. मात्र दोन्ही पण यजमान टीम सेमी फायनल मध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना अर्थातच पहिला सेमीफायनलचा सामना. हो काय यावेळेस काय मात्र कलात्मक टिपिकल पॉवरचा फटका आणि त्यानंतर हो सगळं या ठिकाणी काय पाहायला मिळत आहे. चेतन यांच्या माध्यमातून, दया यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 11 धावा त्या फलकावरती लागल्यात. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाची देखील या गर्दी उपस्थिती लागली आपल्याला पाहायला मिळते. मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वेग घेण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले. डॉट बॉल. 1 बॉलचा इशारा करण्यात आला पंचांकडून. यश याला नवनवीन गोलंदाज आहे यश. बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्पिनिंगच्या दिशेने आपण पाहतोय आणि मात्र तुंबल जरूर झाले आहेत. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 13 धावा दबलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 1 सेकंड वरती गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत. गणी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. गणी या नावाने ते खूप फेमस आहेत पंचक्रोशीत. नक्कीच आणि राकेशच्याच कारकिर्दीमध्ये राकेशच्या तालमीत हा गडी तयार झालाय गणी. आता मात्र त्याच्याच विरोधात गोलंदाजी करण्यासाठी मात्र पहिला चेंडू डॉट बॉल राकेशच्या विरोधात घमान युद्ध. आता मात्र गुरु वर्सेस चेला आता पाहायला मिळेल. अर्थातच नक्कीच असं समीकरण बघा काय पाहायला मिळतंय. समीकरण आहे पुढे चेंडू आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. नो बॉलचा इशारा येतोय. थ्रो बॉलचा नो घोषित केला जातोय पंचांनी.
2 धावांची पेनल्टी लागली जाईल. +2 अशा 3 धावा मिळतील. पेनल्टीच्या 2 धावा असतील आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 16. ओमकार आपल्याला पाहायला गेलं तर यावेळेस आडवा पाटणे ऑन साईडला खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये. सिंगलच घेतली जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 17. चला स्पीडअप करायचा आहे. पुढे चेंडू ओमकार यांचा आपण पाहतोय. दिनेश स्वीर करण्याचा प्रयत्न परंतु असफल. डॉट बॉल. आपण पाहतोय पुढे चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडवा बाटणे ऑन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आले दूरवरून चालले. जोर आपण पाहतोय इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि बघता बघता आपण पाहायला गेले तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 19 धावा. बिन विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धाबालकावरती लागल्या. सलामीची जोडी राकेश आणि दिनेश. ओहो यावेळेस फायनलच्या दिशेने मोठा प्रहार अंतर कापलं जाते आणि चेंडू चालला सीमा रेषा बाहेर. षटकार 6 धावा. सिक्सर. 25 धावा धाबालकावरती लागल्या. 2 षटक समाप्तीनंतर 25 धावा धाबालकावरती लागल्या जातात. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय उमेश. अनुभवी खेळाडू. खूप वर्ष हे देखील क्रिकेट खेळलेत. आता मात्र त्यांच्याकडे देखील खूप अनुभव आहे. तोच अनुभव कोणाला लागणार का. आतापर्यंत धाबालकावरती धावा झाल्या 25 धावा. आतापर्यंत कुठे ना कुठे कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड थांबवलं जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुलेंचा चेंडू आणि आक्रमण केलं जातं परंतु गणी झेल सोडलाय नाहीये. अप्रतिम झेल आपण पाहतोय आणि पहिल्या विकेटचं पतंग पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय. अर्थातच त्यांची जागांसाठी चाललाय अंकुश मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील जर पाहिलं
तर इन्फॉर्म प्लेअर अर्थातच इन्फॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थातच स्टॅकिनवरती पाहताय अंकुश गुरव. पुढील चेंडू पाहायला मिळेल. ज्यावेळेस आडवा बाटणी आल्या आल्या फटका फसला. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय आणि का पाहायला मिळतंय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 27 धावा बलकावरती लागल्यात. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये पुढील चेंडू पाहायला मिळेल. उमेश यांचा फुलेंचा चेंडू यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न पण आमच्या व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 28 धावा बलकावरती लागल्यात. आता मात्र प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा पुरेपूर वाईट कॅन्सल. 27 धावा त्यावेळी स्वीकार करण्याचा प्रयत्न बाकी काढा लागली जाते. उमेशच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. अंतर कापलं जातंय. वन बॉल सीमा पार तंतन करत 4 धावांचा इशारा येतोय. 4 धावांनी स्कोर बोर्ड होती धावसंख्या आपण पाहतोय. 31 धावा बलकावरती लागल्या जात आहेत. चला स्पीडअप करायचा अंधार पडायला हळूहळू चालू होतोय. अजून फायनल देखील खेळायची आहे. जेवढा वेळ तुम्ही टाइम मीटिंग मध्ये घालाल तेवढा वेळ आपल्याला पुढे उशीर होणार आहे याचे लक्षात घ्यायचं आहे. स्पीडअप करा. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस आडवा बातमी खेळला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. फुल लेन चेंडू आपण पाहतोय. फायनलच्या दिशेने फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. 3 षटक समाप्त. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 33 धावा. 34 धावा करायच्या असतील. 18 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत. चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. येणारे चेंडू असतील 18 आणि स्कोर बोर्डवरती रनिंग करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 34 धावांचं समीकरण. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. त्वरित पाठवा. क्षेत्ररक्षण सजलं. यजमान टीम दुसरी यजमान टीम चला.
चला स्पीडअप करायचं आहे. 34 धावांचं लक्ष ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार आणि प्रियेश. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना अर्थातच श्री केदारलिंग स्पोर्ट कुंडी वर्सेस श्री मंगलमूर्ती बेलारी. दोन्ही संघाच्या कॅप्टननी लगेचच यायचं आहे. नाणेफेक करायची आहे. यावेळेस बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने जागा बनवली. अँगल बनवून कट केला जातोय. क्षेत्ररक्षक काय देतो. दुसऱ्या डावाचा प्रयत्न चालवला जाईल परंतु नाही आहे. सिंगल घेतली जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 2. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळी सुरेख चेंडू आपण पाहतोय. यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना श्री केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी वर्सेस श्री मंगलमूर्ती बेलारी. तरी दोन्ही संघाचा नाणेफेक झाला आहे. नाणेफेकचा कौल लागलाय. यावेळेस नक्की बाटणे खेळण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा परंतु काय पाहायला मिळते आणि विकेटचं पतंग. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक बसतो पहिला. मंगलमूर्ती बेलारी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. आपण नाणेफेक जिंकलायत. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आपल्याला लढत. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस करण्याचा प्रयत्न. चेंडूने समोरच्या दिशेने उसळी जरूर घेतली आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. बघा अर्थातच या आत्ताच्या बॉल किती झाले. 4 चेंडू झाले सर. 2 बाकी आहेत. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूने उसळी घेतली आहे. पुढे पाहतोय आपण डॉट बॉल. नक्कीच काय पाहायला मिळतो आपण. चेंडूला चांगलं या ठिकाणी आतापर्यंत 1 विकेट मिळाल्या आणि 2 धावा खर्च करतायत संकेत. यावेळेस नक्कीच फटका पाहायला मिळतो. कॅप्टन फटका. 2 क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही आहे. सिंगल घेतली जाते. या ठिकाणी व्यासपीठावरती देखील आगमन झालंय राजावाडी फायटर 11 संघाचे संघनायक अर्थातच श्री सचिन कांबळे घाटकोपर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेदांत यावेळेस हो हो तेच तरार चेंडू नाकाला घासून टुचून जाणारा चेंडू आपण पाहायला मिळतोय वेदांत यांच्या स्वरूपात. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 4 धावा.
अजून 30 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका पाहायला मिळाला. अंकुश झेल सोडणार नाही आहेत, परंतु अंकुशच्या हातालाच फैविकिक आहे. जसा चेंडू येतोय तसा चिपकतोय. एक पण झेल आतापर्यंत सोडला नाहीये त्यांनी, हीच खासियत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय गणी, ज्याने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता मगाशीच नक्कीच आपण पाहतोय, कॅमेरामॅन फोकस करा गणी यांना, यांच्याकडे क्षमता आहे मॅच फिरवण्याची, आणि ते आता मात्र फिरवणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. परंतु जर पाहिलं तर वेदांत, नवनवीन अपकमिंग स्टार वेदांत आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समोर आहेत गणी. आल्या यावेळेस विकेट जरी केला जातोय. महेंद्र आणि झेल सोडला नाही. आता मात्र आल्या तंबूच्या असलेला तू चल मिळाला समीकरण पाहतोय. धक्का क्रमांक बसलाय अर्थातच तिसरा. उमेश, परंतु का पाहायला मिळते वेदांतने कमबॅक केलं जरूर जात आहे. आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा आतापर्यंत धापलकावरती लागल्या आहेत. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओके, क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं जाईल श्री केदारलिंग स्पोर्ट्स कोंडी संघाला. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 6. यावेळेस आपण पाहतोय स्वर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय वेदांत यांचा. यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना, परंतु चालू असलेला हा प्रथम सामना उपांत्य फेरीचा आपण पाहतोय. दोन्ही यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू हो यावेळेस का पाहायला मिळतंय स्कोर बोर्डवरती धावसंख्या 6. 3 विकेट बदल्यामध्ये स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 6. आता मात्र येणार असतील 6 चेंडू आणि स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस नक्कीच थ्रो पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट पाहायला मिळते वेदांत यांची. पुढे चेंडू पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. यावेळेस पुढे करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल. उमेश यांना अजून बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. उमेश यांना आता उरलेले सगळे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आहेत, म्हणून स्ट्राईक सोडत नाहीयेत. इतिहास घडवायचा आहे त्यांना, आणि इतिहास घडवणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत वेदांत, चांगले क्षेत्ररक्षण करतायत आणि एक धाव इथे एका धावीन डबल कवरती धावसंख्या लागली 7. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 7 धावा डबल कवरती लागल्या आहेत. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. यावेळेस बॅटने खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहेत दिनेश झेल सोडणार नाही आहेत आणि ओंकारचा झेल पकडला जातोय. बॅक टू द पवेलियन धक्का कर्मक बसतोय 4था. त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष.
आशिष मैदानाच्या आतमध्ये, चला स्पीडअप करायचा आहे. हो, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आणि एक चमचा वेध घेणारा चेंडू, आशिष आल्या आल्या विकेट मिळाल्याच्या नंतर काय चेहऱ्यावरती हास्य स्मित आहे. अगं बाई, चला स्पीडअप करायचा आहे. आशिष चला साहेब, यानंतर तयार राहायचंय. चला श्री केदारलिंग, दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना आणि पहिल्या उपांत्य फेरीमध्ये लढतीला बाजी मारली जाते. श्री आकारदेव निगडवाडी संघ अभिनंदन, फायनल मध्ये प्रवेश केला. आलेल्या संघाला हार्ड लक. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. श्री केदारलिंग स्पोर्ट आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच राकेश आपण यायचं आहे.